श्री स्वामी. श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ. हा, ऐकलं का प्रवचन? हो हो हो. छान आहे. आणि हा म्हणजे एक बोध वाक्य निघतंय त्याच्यातून छान असं. हा हा, तेच ना. म्हणजे म्हणजे मनुष्य. हो हो. माणसामध्ये ह्या दोन्ही प्रवृत्ती असतात. त्याचा त्यांनी अभ्यास करावा आणि दैवी प्रवृत्तीला प्रोत्साहन द्यावं. आसुरी हो प्रवृत्ती जर निर्माण होताना दिसत असेल तर तिथे थोडं शांत बसावं आणि त्याला प्रोत्साहन देऊ नये. माणूस कशाला प्रोत्साहन देतो ती वृत्ती वाढते, हा हो. विषय आहे. आणि प्रत्येक माणसामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये हे दोन्ही वृत्ती असतातच. त्यामुळे या दोन्ही वृत्तीमध्ये आपण सारखं हे लक्ष ठेवलं पाहिजे आपल्यावर, की आपली दैवी वृत्ती, सत्वगुण प्रधानता आणि परमेश्वराची भक्ती, स्वामींची भक्ती ही कशी वाढेल, हा आपल्याजवळ प्रामुख्याने विचार पाहिजे. असा खरं. संदेश देतो. हा बोला. आणि मनुष्य जन्मात आल्यावर सूर्याचं स्तवन पूजन किंवा त्याला नमस्कार करणं आणि अग्नीमध्ये हवन करणं रुटीन मध्ये असं, हे बरोबर. दोन महत्वाचे कार्य मनुष्यासाठी सांगितलेले आहेत. हो, अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर. हे नित्यकर्म त्यांनी करायलाच पाहिजे. हे हो. नित्यकर्माचा भाग आहे. तुम्ही सांगताय तो, की तो नित्यकर्म हे करणं आवश्यक आहे. म्हणजे नित्यकर्मातूनच सात्विक गुण बाहेर येतील आणि मगच देववृत्ती जी आहे ती बाहेर पडेल. आता तुम्ही जे सांगितलं की पाप आणि पुण्य समसमान झालं किंवा पाप आणि पुण्य शून्य झालं तर हो मनुष्याचा जन्म येतो. हो. पण मनुष्याचा जन्म आल्यानंतर ह्या जन्मात परत आपण पुण्य किंवा पाप केलं तर ते कृष्णार्पण वस्तू, म्हणजे जे पुण्य केले ते पण तुलाच अर्पण आणि जे पाप केले ते पण तुलाच अर्पण, असं करून परत जर पाप आणि पुण्य शून्य झालं तर मुक्ती मिळू शकते का? हो ना, म्हणजे पाप कुठलंही कर्म आणि कर्मफल बंधन आहे ना, ते हा बंधनच माणसाला मुक्ती देत नाही. हा ज्यावेळेस तुम्हाला कोणत्याही कर्माचं फल आणि फलस्वरूप जे भोग किंवा बंधन असतं, ते हा बंधन ज्यावेळेस नष्ट होतं तेव्हाच हा तुम्हाला मुक्ती मिळते. त्यामुळे हा म्हणूनच सांगितलं की कृष्णार्पण जी बुद्धी आहे ना, ती हा तुम्ही जोपासली पाहिजे. आणि कुठलंही पुण्यकर्म केलं तरी हा ते ते कृष्णाला अर्पण करता आलं पाहिजे. म्हणजे ती बुद्धी हम्म, तुमची एकदा असली तर मग हा त्याच्या तरच तुम्हाला त्या मुक्ती मिळण्याची दिशा मिळेल. अन्यथा काय होईल माहिती आहे का, पुन्हा तुम्ही पुण्य कराल आणि कृष्णार्पण नाही केलं तर तुम्हाला हम्म, पुन्हा स्वर्गाकडे जाण्याची दिशा लागलीच आणि स्वर्गामध्ये पुन्हा लक्ष लक्ष वर्ष भोग भोगायचे आणि पुन्हा ते हम्म, पुण्य संपलं की पुन्हा खाली यायचं. पुन्हा म्हणजे खाली ते आहे. पुन्हा म्हणजे जाणं येणं हे संपणारच नाही. मग हम्म, तुम्ही पुण्य करा का पाप करा, कोणतंही कर्म केलं पण जर त्या हम्म. कर्माचं फळ जर समर्पित नाही केलं तर तो अखंड बंधनात राहतो. बस हे समजणं महत्वाचं. हा, आणि उत्तम. कृष्णार्पण करण्यासाठी आपल्यातला अहंभाव, म्हणजे मी केलं, हे तोच जेव्हा खरा नसतो. समर्पण, अहंकाराचं समर्पण आहे. हम्म, कर्माचं समर्पण होत नसतं, हम्म, अहंकाराचंच समर्पण आहे. हम्म, की बा जे काही माझ्या हातून झालं ते तुझ्याच कृपेने झालं आणि ते हम्म. सर्व तुलाच मी अर्पण करतो. तूच घडवून आणलंस, मला माध्यम केलंस आणि तू तुझ्या हा, बस बस बस, हाताने अशी घेऊन भूमिका. जातोस. करता करविता तू आहेस, कर्तव्य मला करायचंय. हम्म, हे नेहमी भाव पाहिजे. आपला कर्तव्य भाव पाहिजे, कर्तृत्व भाव असता कामा नये. हम्म. कळालं ना? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोल. श्री स्वामी. श्री स्वामी बोल, शौनक बोल. हा. तर आता आपण हे जसं म्हणलो की दोन्हीची समानता झाली की मनुष्य जन्म प्राप्त होतो, पण मग मनुष्य जन्म येण्याआधी तो आयदर स्वर्गात किंवा नरकात असतो का? आणि स्वर्गात किंवा नरकात नरकात असतो याचा अर्थ मृत्यू लोकात तो देह धारण करून नसतो का? तो आत्मा जीवात्म्या रूपातच कुठेतरी कुठल्या तो तरी स्थितीत असतो का? तो अंतरिक्षात असतो प्रामुख्याने. कारण त्याला हा. जेव्हा पृथ्वीवर यायचं असेल तेव्हा त्याला अध म्हणजे अधगमन म्हणजे ऊर्ध्व स्थितीतून खालच्या स्थितीला येणं हे आवश्यक आहे. कारण ज्यावेळेस तो अंतरिक्षात किंवा जीवलोकात स्वर्गलोकात असतो तेव्हा त्याचं जेव्हा पुण्य क्षीण होतं तेव्हाच तो खाली येतो. त्याच्यामध्ये जे हा. पापकर्म आहेत ते पहिल्यांदा क्षालन झाल्याशिवाय त्याला स्वर्गात जायला मार्गच नाहीये. म्हणजे तो बरोबर. पापासही स्वर्गात जाऊ शकत नाही. म्हणून समजा पापाचा संचय असेल तर त्याचं पहिल्यांदा क्षालन होणं आवश्यक आहे. तर ते क्षालन जे आहे ते अधः दिशेला म्हणजे पाताळ लोकात म्हणा किंवा स्वर्गलोकात आपल्या नरक लोकात हे खालच्या दिशेने जाऊन त्याचं जे काही त्याची शिक्षा भोगायची ती भोगून त्याचं पापक्षालन होतं. मगच त्याला स्वर्गामध्ये किंवा ऊर्ध्व लोकांमध्ये जाता येतं. म्हणजे काही वेळेला तो फक्त अंतरिक्षापर्यंतच जातो. म्हणजे गंधर्व लोक असतील किंवा पितर लोक असतील
तर त्या ठिकाणी राहतो आणि अजून चांगलं पुण्य असेल त्याचं, तर त्या पुण्याचं फळ हे इतर लोकात मिळत नाही, तर स्वर्गातच मिळत. स्वर्गातच त्याचं पुण्याचं फळ भोगावं लागतं. म्हणून आणखीन हा तो ऊर्ध्व दिशेने जातो आणि स्वर्गामध्ये फळ भोगतो. आणि ते फळ जे आहे केव्हा तरी संपतच. ते भोग जे आहेत हे त्याचा फळाचा पूर्ण भोग भोगल्यानंतर ते संपतं. ज्या क्षणी ते संपलं त्या क्षणी त्याला या भूलोकात यावंच लागतं. आणि मग तो हा मनुष्य म्हणून तो तेच तो. मनुष्य रूप, मग मनुष्य रूपात येतो. आणि त्याच्यानंतर तो कशाला तेव्हा आलेला आहे तो, तर आता त्याला फार काही भोग भोगायचे राहिलेले नाहीयेत. त्याला हा त्याची भोगाची जी स्थिती आहे ती अत्यल्प राहिली म्हणून तो मनुष्य झाला. बरोबर. त्याची भोगाची स्थिती अशी असते किंवा अत्यंत पुण्य आहे तर त्याला पृथ्वीवर जागा नाहीये. समजलं. हा अत्यंत पुण्य असेल तर त्याचं फल भोगल्याशिवाय तो पृथ्वीवर येऊ शकत नाही. मग कुठे भोगेल तर तो स्वर्गात भोगेल. आणि म्हणून ते भोगताना तो मोक्ष प्राप्त नाहीच करू शकत का? हा स्वर्गात समजा, स्वर्गात समजा उत्तम भोग भोगत असेल पुण्यामुळे, तर तेव्हा त्यावेळेला तो मोक्ष नाही प्राप्त नाही नाहीच करू नाही शकत. नाही 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 होणार. अरे म्हणजे बापरे, मग हा म्हणून म्हणून स्वर्गात जाणं हे काही फार स्वागतार्ह नाहीये. हा मग बरंच झालं आपण उलट इथं मृत्यू लोकात आहोत. स्वर्गापेक्षा इथं संधी तरी आहे हा मोक्ष प्राप्त करणं. आता जरी आपण पापी असलो पुण्यवान असलो तरी आता ह्या जन्मामध्ये आपल्याला स्कोप आहे मुक्ती मिळण्याचा. हा पण माणसं काय करतात माहिती का, हे माहिती नसतं त्यांना. म्हणून मग ते तीर्थयात्रेला जातात, मग तिथे अन्नदान करतात, सुवर्णदान करतात. आणि त्या दानामध्ये पुन्हा त्यांचा मी दान केला हा भाव असतो. बरोबर आहे की नाही? बरोबर. तो भाव झाला वाढला आणि अनेक तीर्थयात्रा केली की शेवटी त्याची गती कुठे आहे तर स्वर्गामध्ये. हा हा ते मुक्ती नाही हे लक्षात घ्या. मुक्ती कोणाला आहे आणि कशी मिळणार हे समजणं खूप महत्वाचं आहे. हा ह्या असं. लोकातच तुम्ही ज्यावेळेस जे जे काही कर्म कराल ते समर्पण भावनाने कराल. कृष्ण आत्ताच मंजिरीला मी म्हणालो की कृष्णार्पण बुद्धी असली काय आणि तुम्ही पुण्यकर्म केलं तर त्या पुण्यकर्माचा प्रभाव तुम्हाला स्वर्गात घेऊन जाणार नाही. तर हम्म. कृष्णार्पण भावनेने तुम्हाला मुक्ती मिळण्याच्या दिशेने जाईल. आणि त्याच्यामध्ये सुद्धा पुण्यकर्म मी करतो किंवा पापकर्म करतो असा भाव न ठेवता त्यांनी काय करायला पाहिजे तर स्वधर्माचं आचरण करायचंय. आणि ते कसं कर्तव्य. करायचं, कर्तव्य भावाने करायचंय. तो अनासक्त भावनेने करायचंय आणि निष्काम भावनेने करायचंय. म्हणजे स्वधर्माचं आचरण, त्याच्यामध्ये अनासक्त निष्काम भाव आणि तो जीवजगताच्या कल्याणाकरता, हे चार फॅक्टर आहेत. हे चार हा फॅक्टर घेऊन त्याचं जर आचरण झालं तर त्याचा मुक्तीचा मार्ग मोकळा झाला. हा बरोबर. आणि हा. आपण जेव्हा तीन गुण म्हणतो की सात्विक, राजसिक, तामसिक, तर म्हणजे असंही म्हणलो की तिन्हीचा बॅलन्स महत्वाचा आहे जीवनाच्या निर्वाहासाठी, पण तरी सुद्धा सत्वगुणाचा असं विशेष महत्व आहे की त्याचा अंगीकार केल्यावरतीच महाराज समजू शकतात. तर मग तिन्हीमध्ये तोच विशेष आहे का, पण तरी तिन्हीचा बॅलन्स हवाय, मग नेमकं काय? नाही नाही मी सांगतो नेमकं काय ते. म्हणजे तो जन्माला ज्यावेळेस आला मनुष्य तेव्हा तो कुठल्या तरी एका गुणाचं आधिक्य घेऊन जन्माला आला. पहिली गोष्ट, हा तो तिन्ही गुण समान ठेवून त्याचा जन्म होत नाही. तर कुठल्या तरी या तीन गुणातलं एका गुणाचं आधिक्य घेऊन त्याचा जन्म होतो. हे पहिल्यांदा समजलं पाहिजे. आणि ज्या गुणाचं आधिक्य आहे त्याच्या अनुसार त्याचा स्वधर्म आहे. हा स्वधर्म सगळ्यांचे सारखे नसतात. हे बरोबर. त्याच्या गुणाच्या अधिक्यावर अवलंबून आहे. आता ह्या गुणात समजा सत्वगुण प्रधान तुम्ही आहात असं गृहीत धरा. तर सत्वगुण हा प्रधान असाल तर तुम्हाला निष्प्रह राहणं, तुम्हाला अध्ययन करणे आणि ज्ञानाचं प्रसार करणे आणि ज्ञान प्राप्त करून देणे हे तुमचं आद्य कर्तव्य आहे. आणि हो त्याचबरोबर सत्वगुणाबरोबर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या इच्छा वासना याचा उद्रेक न होऊ देता त्याचं संतुलन ठेवून त्याचं केवळ स्वधर्माचं आचरण करण्याकरता करणे. स्वधर्म म्हणजे आचरण प्रणाली आहे. स्वधर्म काय आहे तर आचरण प्रणाली. कशी प्रणाली आहे तर ती तुमच्या गुणविशेषताच्या अनुकूल. आणि हे का करायचं अनुकूल तर त्या गुणविशेषतेमुळेच अहंकार आहे की मी सत्वगुण हा प्रधान आहे आणि मी ज्ञानी आहे. तर ह्या अहंकाराला दूर करण्याकरता म्हणून तुम्हाला ह्या सत्वगुण प्रधान स्वधर्माचं जे आचरण आहे ते इतरांच्या उद्धाराकरता करायचं आहे. त्याच्यामध्ये हा निस्वार्थ बुद्धी जर ठेवली तर तुम्हाला अहंकार येणार नाही. स्वधर्मामध्ये वैशिष्ट्य काय काय आहे स्वधर्म समजणं खूप आवश्यक आहे. स्वधर्मामध्ये गुणविशेषताचा विनियोग हा
जीव जगताच्या कल्याणाकरता करायचा आहे. हम्म. तो आपल्या स्वतःच्या म्हणजे लौकिकता वाढवणं किंवा धनसंग्रह वाढवणं याच्याकरता तो स्वधर्म नव्हे. तर हा. स्वधर्माचा विनियोग जगत कल्याणाकरताच करायला पाहिजे कंपल्सरीली. आणि ते बरोबर. करत असताना तुमचा निर्वाह होणार, कारण त्या व्यवस्थेमध्ये निर्वाहाची व्यवस्था केलेली आहे. हा. तर स्वधर्माचं आचरण करताना तुमचा निर्वाह होणार, तुमचं स्वातंत्र्य अबाधित राहणार, तुम्ही स्वावलंबी राहणार आणि त्याचबरोबर तुम्ही निष्काम अनासक्त राहणार. एवढे सगळे गुण घेऊन पूर्ण कर्तव्य भावाने जो स्वधर्म पाळतो तर तोच स्वरूपात जातो. स्वधर्मातूनच सहज अवस्था आहे. स्वधर्म हा. पाळत असताना सहजता येईल. तुम्ही परधर्म पाळगला तर तो त्याला सहजता येणार नाही. तेव्हा हम्म. स्वधर्मातून सहजता आहे आणि सहजतेतून स्वरूपामध्ये जाणं आहे. आणि स्वरूपामध्ये गेल्यानंतर तो त्या आत्मस्थिती निर्माण होते आणि आत्मस्थितीतच भगवत भाव निर्माण होतो. तोपर्यंत होत नाही. हा. हा. हे ज्ञानाच्या अधिष्ठानावर असणारी भक्ती आहे. आत्मस्थिती म्हणजे जे ज्ञानस्वरूपता आहे, त्या ज्ञानस्वरूपतेमध्येच तो भगवत भावाचा त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकतो. आणि भगवत भाव एकदा हा. निर्माण झाला की मग तो मुक्त झाला. तर हा जो मार्ग आहे बरोबर. तो समजणं आवश्यक आहे. माणसं काय करतात माहिती का, ह्याच्यातलं कित्येक गोष्टीचं पालन न करता डायरेक्ट ते म्हणतात की आम्ही विठ्ठल विठ्ठल म्हटलं तर आमची मुक्ती झाली. पण एक हा. मनात विचार तर भरपूर चालू आहेत की बा हे आता वारी संपली की आपल्याला काय काय करायचंय. हा. हा, म्हणजे तिथे जाईपर्यंत अगदी विठ्ठलासमोर डोळे मिटले, नमस्कार केला आणि परत शेतीवाडीवर आले की पुन्हा भांडायला सुरुवात केली. मग तो मुक्त कसा होईल? नाही होणार. तर बरोबर. मुक्ती तेव्हाच आहे जेव्हा आत्मस्थितीमध्ये भगवत भाव निर्माण झाला. त्यालाच भागवत म्हटलेलं आहे. भागवत शब्दाची व्युत्पत्ती काय? भागवत तोच की ज्याच्या अंतःकरणात भगवत भाव निर्माण झालेला आहे. आणि भगवत भाव तेव्हाच निर्माण होईल ज्यावेळेस तो आत्मस्थितीमध्ये असेल. कारण आत्मस्थितीमध्येच निष्काम आणि अनासक्त आहे. निष्काम अनासक्त असल्याशिवाय भक्ती निर्माणच होऊ शकत नाही. कोणी म्हणेल मी आसक्तही राहीन, कामनाही ठेवेन, भक्ती करेन, तर ते ढोंग आहे. हा. असं लक्षात घ्या. हा. पण मग ज्या गुणाचा जो गुण आहे त्याचं आचरण करणं आणि मग आत्मस्थितीत जाणं, पण तरी पण आपण हे का रिकमेंड करतो की सत्वगुणालाच जाग नाही करावं नाही, आणि असं नाही सत्वगुणाचं रिकमेंडेशन करतो. ती सत्वगुण आपोआप त्याची परिणिती आहे. त्याची हा. अंतिम हा. परिणिती आहे. पण समजा सत्वगुण प्राप्त जरी नाही झाला, तमोगुणातून त्यांनी सेवा कार्यच केलं समजा, कारण तो हा. सेवा त्याचं खान पान वगैरे जे आहे ते तमोगुणाच्या प्रधान असेल, पण त्याचं समर्पण भाव आहे त्याच्यामध्ये जी काही सेवा देईल ना तो, त्या लोकांची जगताची सेवा देईल, तर त्या सेवेमध्ये सत्वगुण आपोआप निर्माण होईल. हा. अच्छा. त्याच्यामुळे सत्वगुण प्राधान्यता नसते किंवा मिळवण्याचा वेगळा प्रयत्न नसतो. पण नंतर रिझल्ट म्हणून तोच येतो असं, हा, कारण रिझल्ट म्हणजे जेव्हा भगवत भावात जातो की नाही तेव्हा तो सात्विकच होतो. अच्छा. आलं लक्षात. हा, कळालं ना. हो. चालेल. स्वामी समर्थ. स्वामी गुरुपौर्णिमेला ये. हो. श्री श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला बोला. म- मला असं विचारायचं होतं की हा. जर आपलं पाप पुण्य सगळा क्षय झाल्यावरच माणूस जर भूलोकावर येतो, तर मग प्रत्येक जण वेगवेगळ्या पोझिशन मध्ये किंवा वेगवेगळ्या कर्माचं घेऊन गाठोडं घेऊन आपण येतो की मागच्या याच्या प्रमाणे तुम्हाला हा जन्म प्राप्त झाला, किंवा एकाच लेवलला सगळे काय येत नाही, सगळे वेगवेगळ्या नाही नाही, म्हणजे ले- तो समप्रमाणामध्ये होत नाही, फक्त अत्यल्प होतं एवढं सांगितलंय. याचा अर्थ पुण्याचा प्रभाव आणि पापाचा प्रभाव हा अगदी इक्वल होतो, म्हणजे बॅलन्स मध्ये इक्वल होतो असं नाहीये. त्याचा अर्थ असा आहे की त्याच्या पूर्वीच्या स्थितीपेक्षा तो अल्पस्थितीमध्ये येतो आणि त्या अल्पस्थितीमध्ये आल्यानंतर कुठलं तरी एखादं आधिक्य आणि कमी असणं हे शक्यता आहे. ही एक्झॅक्ट इक्वल असेल असं सांगता येणार नाही. त्याच्यामध्ये कुठल्या तरी गुणाचं आधिक्य आहे. फक्त एवढंच की त्या सर्व गोष्टीमध्ये ज्याचे भोग त्याला भोगायचे, मग ते पापाचे असो किंवा पुण्याचे असो, तर ते ह्या पृथ्वीवर भोगल्या जाऊ शकतात. काही वेळेला इतकं पाप केलेलं असतं की त्याचा जे रिझल्ट आहे ना किंवा त्याचा जो भोग आहे तो भोग या पृथ्वीवर मिळूच शकत नाही. मग त्याला जिथे मिळतात तिथे पाठवा. किंवा काही वेळेला पुण्याची इतकी काही म्हणजे संग्रह झालेला असतो की त्या पुण्याच्या संग्रहाला डिसिपिएट करायचं असेल तर त्याला पृथ्वीवर तेवढं काही धन किंवा एवढा संग्रह सगळा
भोग ऐश्वर हे पृथ्वीवर तेवढे मिळू शकत नाहीत. मग कुठे मिळतील? तर स्वर्गात मिळतील. म्हणजे हे एक्सेस जे जमा झालंय की नाही ते साफ करण्याकरता म्हणून बाहेर पाठवलंय. म्हणजे गाडी रिझर्वला आली की माणूस इथे येतो. हा, रिझर्वला. पण आता त्या रिझर्व्ह मध्ये दोघांची इक्वल किंमत असेल असं सांगता येत नाही. नाही म्हणून ना. तो सत्वगुण प्रधान असेल, जे रजोगुण प्रधान असेल, तमगुण प्रधान असेल. फक्त जे एवढंच आहे ते की त्याला आता जास्त भोग प्राप्त करण्याची आवश्यकता नाही. आणि मनुष्य जन्म त्यातल्या त्यात जर मिळाला तर मनुष्य जन्मामध्ये काय होतं की मनुष्य त्याला भोग प्राप्त करण्याची क्षमता कमी होऊन जाते. म्हणजे इतर तुम्ही पशु पक्षीच्या मध्ये जी क्षमता भोग प्राप्त करण्याची, एकाग्रता जी भोग प्राप्त करण्याची, ती एकाग्रता मनुष्यात नसते. मनुष्यामध्ये भोग प्राप्त करताना अनेकाग्रता असते. म्हणजे तो एक भोग भोगत असताना त्या अनेक गोष्टीचा विचार करतो. अगदी जेवण करताना सुद्धा हे अन्न चांगलं झालंय ते चव घेऊन आपण खातोय, पण त्याचबरोबर अजून एखाद्या पदार्थाची आठवण येऊ शकते. तो कुठलाही भोग जो असतो की नाही, तर तो जो भोगायला पाहिजे तर तेवढ्या तीव्रतेने, तेवढ्या एकाग्रतेने तो भोगू शकत नाही, तेवढ्या उत्कटतेने भोगू शकत नाही. कारण त्याची ही भोगदेह नाहीये, हे तपस्या भूमी आहे. ही जो मनुष्याचा देह जो आहे ना, हा भोग प्राप्त करण्याकरता मुळीच नव्हे. तर तो कशा करता आहे? तर मुक्ती प्राप्त करण्याकरता आहे आणि त्याचं कर्तव्य करण्याकरता आहे. त्यामुळे ती क्रियाप्रधानता आहे त्याच्यामध्ये, तपस्या प्रधानता आहे, ही भोगप्राप्त प्रधानता नाहीये. ही इतर सर्व बाकीच्या पशु पक्षी किंवा इतर जे लोक आहेत, स्वर्गलोक असेल, द्यूलोक असेल, म्हणजे पितरलोक किंवा गंधर्व लोक, इथे केवळ भोग आहेत, तिथे दुसरं काहीच नाही. या सगळ्या भोग योनी आहेत पूर्ण. फक्त मनुष्य योनी ही भोग योनी नाही, तर ती कर्मयोनी आहे. आणि हे इथे आपल्या सगळ्यांना समजलं पाहिजे. आपल्याला ते न समजता आपण भोग प्राप्त करण्याकरता धनसंग्रह केला, भोग प्राप्त करण्याकरता अन्य काही गोष्टी केल्या, तर काय होतं माहितीये का, की तो त्याची अधोगतीच होते. बस हे समजणं आवश्यक आहे हम्म. त्या निमित्ताने. आणि आणि इथं वृत्ती सुद्धा थोड्या म्हणजे कमजोर असल्यामुळे आपण लवकर त्याला चेंज करू शकू, कारण हा, निश्चित. इथे म्हणजे मागा खूप इथे साठा कमी आहे आपल्या याचा. अगदी अगदी म्हणजे मुळातूनच तुमच्या भोगप्राप्ती करण्याची क्षमताही नाही आणि साठाही नाही तेवढा. सगळा सुषुप्त म्हणजे कारणदेहामध्ये निघून गेलेला आहे. आता तुम्हाला उघडट केलं, कर्तव्य करण्याकरता स्वातंत्र्य दिलं तुम्हाला, पण माणसाने त्या स्वातंत्र्याचं स्वैराचारात रूपांतर केलं. स्वातंत्र्य मिळालं कशाकरता? मुक्ती प्राप्त करण्याकरता, तपस्या करण्याकरता, की ज्याच्यात तुमचा पूर्वकर्माचा अडथळा येऊ नये म्हणून तुम्हाला स्ट्रॉंग इंडिपेंडन्स दिला तुम्हाला. पण त्या स्ट्रॉंग इंडिपेंडन्सच्या लोकांनी काय केलं? त्याचा दुरुपयोग केला ना. त्याच्यामध्ये हम्म. मग ते काय करायला लागले की भरपूर पैसा कमवायला लागले, भरपूर पैसा कमवून उपभोग भोगायला लागले, आणि तिथे त्यांनी जगाचं किंवा जीव जगताच्या कल्याणाचा विचारही ठेवला नाही. तर अशा स्थितीमध्ये मात्र त्याची अधोगती होऊ शकते. आणि त्याचा देह राहून राहून किती वर्ष राहणार आहे ना? 100 वर्षाच्या वर राहतच नाही. काय मग ते सगळं झाल्यानंतर मग आता तुझी सुटका नाहीये. आता हिशेब करून घे तू, तर काय केलं आणि काय नाही केलं. अति पुण्य केलं तरी सुटका नाहीये, अति पाप केलं तरी सुटका नाहीये. आणि म्हणून म्हणून तुम्ही जे सांगता की आम्हाला पदोपदी तुम्ही हा दुसऱ्याच्या म्हणजे समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे किंवा हा, होईल, तर ते असं अगदी पदोपदी आपण कसं कसं ठरवावं की प्रत्येक हा. क्रियेतनं आपलं ते हे होईल. म्हणजे खरं सांगा म्हणजे तुम्हाला प्राप्त झालेले जे कर्तव्य आहेत ना, हे समाजाकरताच असतात. हम्म. पण हम्म. आपल्याला ते ओळखता येत नाही. कोणतंही काम असो, तुम्ही कुठलंही काम घ्या, म्हणजे व्यवसाय असो, बिझनेस असो, किंवा तुमची नोकरी असो, सेवा असो, काही असो, त्या सगळ्यामध्ये जर तुम्ही अल्टिमेट जो इफेक्ट दाखवला, अल्टिमेट जसं आता तुम्ही प्रोडक्शनमध्ये आहात, तुम्ही अल्टिमेट प्रॉडक्ट काढला, तर तो प्रॉडक्ट जो आहे तो इतर कोणाला तरी उपयुक्त आहे, तो तुमच्या कामाकरता नाहीच आहे. म्हणजे तुम्ही केलेला प्रत्येक कर्माचा परिणाम हा जीव जगताच्या कल्याणाकरताच असतो. पण आम्ही ओळखत नाही ना. आम्ही काय करतो, ते काम झालं की आम्हाला पैसा किती मिळाला, मग पैसा मिळाला तर पैशाचा उपयोग हा जीव जगताच्या कल्याणाकरता असतो असं आम्ही मानतच नाही ना. मग आम्ही काय करतो, अजून भोग प्राप्ती करण्याकरता प्रयत्न करतो. तिथे फसतात लोक. आणि इतका पैसा आणि इतकं पुण्य कमवलं ना, तर परमेश्वर म्हणतो, अरे या पृथ्वी लोकावर, या भूलोकावर याला किती त्याचे लाभ दिले तरी ते अपूर्णच आहे, कारण याचं पुण्य फार जास्त आहे. मग उचला याला आणि टाका स्वर्गामध्ये.
ही वस्तुस्थिती जर कळाली ना, तर हम्म. जे धनवान लोक आहेत की नाही, हम्म. त्यांना लक्षात येईल की हे धन आपल्याला काही बरोबर घेऊन जाऊ शकत नाही, तर आपण फक्त कर्मफल घेऊन जाऊ शकतो. आणि कर्मफलामध्ये जर आपण पुण्य केलं असेल तर डायरेक्ट वर हे स्वर्गलोक, आणि पाप भरपूर केल्यास त्याला वाटतं की आता मेल्यानंतर आपल्याला कोण विचारणार, तर डायरेक्ट खालच्या 7व्या पातळीवर, या तुमच्या नरकामध्ये 7व्या पातळीवर पाठवल्यानंतर इतक्या यातना आहेत. मनुष्य म्हणेल मला देहच नाही तर यातना कुठं. हम्म. तर असं नाहीये, यातना मिळणार. आणि यातना कशा करता मिळणार, तर तुमचं पापाचं क्षालन होण्यात, त्याच्यातही दया आहे. तिथेही स्वामी आहेत. ते स्वामी म्हणतात अरे नरकात गेलं तरी मी तुझ्यावर आहे, काळजी करू नको. का म्हणतात? आणि ते सर्वत्र आहेत म्हणून. मग ते काय करतात तिथे, तुम्हाला यातना होत असताना तुम्हाला मुक्ती देतात पापापासून. हे लक्षात घ्या. हे सगळं टोटल फेनॉमेना जर आपल्याला लक्षात आला ना, आज आपण काय करायचं हे आपल्याला कळेल. आणि ते जर कळालं ना, तर खरोखरच हे पुण्य आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने मुक्तीचा आणि मार्ग आहे. ठीक. प्रकार हा बोल, तो कुलकर्णी बोला, कुलकर्णी तो बोला. तोच टॉपिक कंटिन्यू करायचा, पण थोडासा वेगळा प्रश्न की म्हणजे असं आपण एकदा देह सोडला तर त्या म्हणजे आपली कर्मयोनी गेली, मग जसं भोग योनी आहे स्वर्ग किंवा नरक, पण तिथे आपण मनबुद्धी चित्त अहंकार आहे आपल्याबरोबर, तर नामस्मरण होऊ शकतं का की नाही होऊ शकत, की नामस्मरण नाहीच होत मग? नाही, त्या ठिकाणी काय होतं की ज्या विचाराची, ज्या वृत्तीचा बरोबर तुम्ही देह सोडला ना, ती शेवटी वृत्ती. तुम्ही जर नामस्मरण करत सोडला असेल तर ते नाम तुमच्यावर येईल ना. अच्छा. पण तुम्ही जर नाम घेतलंच नाही शेवटी, आणि काहीतरी चिंता घेऊन तुमचा मृत्यू झाला, किंवा त्या वृत्ती बरोबर राहील. ती वृत्ती, त्या वृत्तीप्रमाणे पुढचं जीवन चालेल. म्हणून अखंड नाम घ्या तुम्ही, बाकीचे पापपुण्याची विचार करू नका. नाम घ्याल तर नाम राहील, आणि नाम राहिलं तर नामच तरून जाईल तुम्हाला. आणि तू इकडे तिकडे जाणार नाही, तुम्हाला मुक्तीच्याच मार्गाने घेऊन जाईल. आलं लक्षात? आशीर्वाद स्वामी कृपा. बोला संजय, बोला संजय. श्री स्वामी समर्थ काका. ते स्वामी समर्थ, बोला. काल ह्याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी आणि त्याच्यानंतर एकनाथ महाराजांना त्यांनी जो दृष्टांत दिला, हो. त्यामध्ये थोडं जरा म्हणजे मार्गदर्शन पाहिजे होतं की हा. ज्ञानेश्वर माऊलींनी तर संजीवन समाधी घेतली हो आणि नंतर एकनाथ महाराजांना त्यांनी हे सांगितलं की माझ्या गळ्याभोवती त्या मुळ्या हो हे होतात. हो हो तर तिथं तर त्याच्या मागे काहीतरी प्रतिकात, म्हणजे त्या मुळ्या त्यांच्या गळ्याला जे म्हणजे त्रास देत होत्या, हे माझ्या मते हे प्रतिकात्मक त्यांनी हे सांगितलेलं आहे. त्याच्यातला अण्णा, अर्थ आम्हाला तुम्ही समजून सांगा नाही का? सांगतो ना. म्हणजे मुळातून काय माहितीये का, की ज्ञानेश्वर माऊली हे मुळातूनच मुक्त आहे. म्हणजे त्यांच्या जीवनकालातही ते मुक्तच होते. आणि देह सोडला म्हणजे देह भाव सोडला. देह सोडला म्हणजे काय आहे, की देह भाव सोडला. पण आत्मभाव असल्यामुळे त्या संजीवन समाधीच्या नंतर सुद्धा तिथे आत्मभाव आहे. आणि आत्मभावामध्ये काय असतं माहिती का, की समाजाच्या कल्याणाची तळमळ असते. समजलं ना? म्हणजे त्या आता जे ज्ञानेश्वर माऊली आता त्या भगवत भावामध्ये किंवा अक्षरशः त्या विठ्ठलाच्या भावामध्ये ते अखंड आहेत तिथे. ते स्पंदन ते अजूनही चालूच आहेत तिथे. तुम्ही जर आळंदीच्या समाधीच्या अवतीभोवती जर तुम्ही अनुभव घेतला तर ते स्पंदन चालूच आहेत. पण आता हे आपल्याला जे काही अनुभव मिळतात, आणि ह्याच्यामुळे आळंदीला आपण जातो, आळंदीला माऊलीचं दर्शन घेतो, किंवा आळंदीहून पालखी निघते, तर ह्याच्या आधी काय घटना घडली हे समजणं आवश्यक. ह्याच्या 200 वर्ष आधी, 300 वर्ष आधी काय घटना घडली, तर हे लोक विस्मृतीमध्ये गेले होते. म्हणजे तुमची वारकरी संप्रदायाची स्थापना झाली, आणि स्थापना होऊन 15व्या शतकामध्ये हे पूर्ण मुस्लिम राज्यांचं, यव्वनाचं राज्याचा फार प्रभाव झाला. त्यामुळे लोकांची पांगापांग झाली, बरं का. आणि पांगापांग झाल्यामुळे काय झालं, की अनेक जे तीर्थस्थान आहे, जे संतांचे समाधीचे स्थान आहेत, ते त्याचा सुद्धा तिथे लोकांना विसर पडला. आणि लोक इकडे तिकडे निघून गेले सगळे. निघून गेल्यानंतर झालं काय माहिती का, की तिथे जंगल उगवले, सगळे झाडं उगवले. 100-100 वर्षपर्यंत लोक विसरले की हे आळंदी आहे आणि हे माऊलीचं समाधी स्थान आहे. मग आता जगताच्या कल्याणाकरता माझ्या समाधीपाशी लोकांनी येऊन हरी 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 असं म्हणावं,
अशी त्यांची जी इच्छा आहे ती कशी काय पूर्ण होईल? इच्छा ही इतरांच्या कल्याणाकरताच आहे, पण ती पूर्ण होण्याकरता त्यांना काहीतरी स्वप्न दृष्टांत द्यावा लागला. मग द्यावा तरी कोणाला द्यावा? तर त्या तितक्याच तुल्यमूल्य अशा सत्पुरुषाला देणं आवश्यक आहे. म्हणून त्यांनी पैठणचे एकनाथ महाराजांना दिला की अरे बघ, तू इथे माझ्या पिंपळाची मुळी जी आहे ते माझ्या गळ्याला टोचते, तर ती टोचत नव्हती. म्हणजे तुम्ही विचारलेला प्रश्न बरोबर आहे, कारण त्या आत्मस्थितीमध्ये असल्यानं काही टोचत नसतं. त्यांना एकच असतं की जनतेचं जगाचं कल्याण व्हावं, हाच भाव असतो. तोच आजही भाव आहे. आज सुद्धा त्याचं जे विडंबन जे झालंय सगळ्या दिंडीचं आणि ह्याचं, तर ते सुद्धा फार त्यांना आवडणारं नाहीये. म्हणजे जितकं दुर्लक्ष झालेलं आहे त्यांना चाललं नाही, आणि हे विडंबन झालेलं सुद्धा त्यांना चालत नाही, मी तुम्हाला सांगतो. तर मग एकनाथ महाराज गेले, त्याने ती मुळी कुठे आहे ती काढली, आणि मग ज्ञानेश्वर माऊलींची पूर्ण एकदा सगळं व्यवस्थित त्यांची बसण्याची जागा मोकळी केली. हे सगळं झालं. हे काय माहिती का, हे प्रतिकात्मक आहे सगळं. मुळातून त्यांच्या त्या जाण्यामुळे इथे ज्ञानेश्वर माऊलीची समाधी होती ही लोकांना कळालं ना, आणि ते कळाल्यानंतर त्याने साफसफाई केली. आता हे पुढचं शतक 17वं शतक होतंय. ही 17व्या शतकातली गोष्ट आहे. ज्ञानेश्वर माऊलीचं 12व्या-13व्या शतकातली घटना आहे. 14व्या-15व्या शतकामध्ये यौवनाचं पूर्ण हे वाढलं. म्हणजे अगदी नरसिंह सरस्वतींच्या काळात सुद्धा यौवन तिथे आले, आणि म्हणून स्वतः स्वामींनी सुद्धा ही त्या म्हणजे निजानंद गमन केलं. कशा करता? किंवा आपल्यामुळे ह्यांना त्रास होऊ नये इथल्या सगळ्या विप्रवर्गांना, की तिथे जर ते म्हणजे सारखे यव्वन येत गेले, आणि गाणगापूरला जर यव्वनाची समजा वसाहत जर वाढली पूर्ण, तर धर्माच्या ह्याच्यावर संकट येईल. मग ते म्हणाले आपणच आता निजानंद गमनाला जाऊ, म्हणून ते गेले. पण त्याचा परिणाम पुढे काय झाला की चांगल्या चांगल्या ठिकाणावर यांचा पगडा आला. समजलं ना? म्हणून तो पुन्हा एकदा ती स्थान जागृत करण्याकरता म्हणून माऊलीने केलेले हे चमत्कार आहेत, बाकी काही नाही. समाजाला भान आणण्यासाठीचा तो हे होता. हा, पुन्हा सगळे भक्तगण गण जे आहेत ते आळंदीला गेले पाहिजेत. आळंदीला त्यांनी भजन केलं पाहिजे, आणि पुन्हा एकदा कीर्तन भजन झालं पाहिजे. पुन्हा एकदा तत्वज्ञानाचा अभ्यास झाला पाहिजे. आळंदी हे एक ज्ञानपीठ आहे खरं सांगायचं म्हणजे. आणि मग तेव्हापासून मग आता आजपर्यंत कार्य चालू आहे. फक्त अतिरेक जो आहे तो तिथे लोकांनी परत सांभाळलं पाहिजे. बाकी तिथे काही लोक जे आहेत ते आपली प्रतिष्ठा वाढवण्याकरता म्हणून अतिरेक करतात, पैशाची उधळण करतात. तर हे माऊलींना मान्य नाही. त्या निमित्ताने मी पुढची गोष्ट सांगितली तुम्हाला की हे मान्य नाहीये. कल्याण स्वामी कृपा. हा, बोला घाटोळ सर, बोला. श्री स्वामी समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. बोला बोला. ऐकतोय, मला खूप बरं वाटून राहिलंय. आय एम व्हेरी हॅपी. खूप छान असं डिस्कशन आणि प्रश्न उत्तर. म्हणजे सोपं सोपं आहे, आपणच स्वतःला कठीण करून टाकलाय. हो, अगदी खरं. त्याच्यामध्ये जनकल्याण हे खूपच महत्वाचं आहे. हेच महत्वाचं आहे. प्रत्येक वेळेस आपण जीव जगतात जगदीश्वराला पाहणं हीच खरी साधना आहे. अंतिम साधना काय आहे? तर जीवामध्ये जगदीश्वराला पाहणं, जगतामध्ये जगदीश्वराला पाहणं, ती दृष्टी मिळणं हेच अंतिम अध्यात्मशास्त्राचं अंतिम परिणिती आहे, अंतिम साध्य आहे ते. आणि बोलतात प्युरिटी, युनिटी आणि डिव्हिनिटी. हा, ह्या तीन गोष्टी एकत्र करून पवित्रता, एकता आणि ईश्वरता. म्हणजे ईश्वर काय म्हणतो आपण, ईश्वर तत्व, तेच ईश्वर तत्व. आणि हे तिघं मिळून एकत्र म्हणजे, किंवा पलीकडे म्हणतात की करुणा आहे, मैत्री आहे आणि मुदिता आहे, अशाही शब्द जनरली वापरले. विविध शब्दाचा प्रयोग आहे त्यामध्ये. शेवटी उद्देश तोच आहे की बाबा त्या परब्रह्म परमात्म्याला तुम्ही समजून घ्या आणि मग त्याची भक्ती करा, हाच त्याचा आशय आहे. परमेश्वर इतक्या ठिकाणी जागोजागी आहे की आहे, सगळं सर्वत्र आहे, फक्त तर समजण्याचा विषय आहे, बाकी काही नाही. त्याचं श्रद्धा आणि आपलंही मन मोठं करायचं असतं, आपली धारणा तशी पक्की होणं हाच विषय आहे. आणि आपलं मन पण काका इतकं छोटं करून ठेवलाय ना, मी आणि माझं, मी आणि माझं, आणि तो जो मी आणि माझं हा जो भाव आपल्याला चिटकलेला आहे, तो चिटकण्याचा भाव म्हणजे ते एकदम फेविकॉलचं आहे सगळं. त्याच्यामुळे सगळं गडबड आहे. माणसाच्या आयुष्यामध्ये होणारी गडबड कोणत्या कारणाने
तर मी माझं अहम मी ममत्व. अहम ममत्व आणि त्याचं मूळ कारण अहम ममत्वाचा महाराज नेहमी सांगतात की अहंकार. जीव भाव जो आहे ना, त्या जीव भावातून अहम ममत्व निर्माण झालं. आणि त्या जीव भावामध्ये मी वेगळा आहे आणि मी विशेष आहे, हे दोन जे गोष्टी आल्या त्यात, तर मी वेगळा आहे म्हटल्यानंतर अहम आला आणि मी विशेष आहे म्हटलं की त्या ममत्व आलं. पण काका हे समजून घेणे आणि हे कार्यात म्हणजे ऍक्च्युअल मध्ये आणणे, याच्यामध्ये खूप मोठी कसरत आहे. नाही, पहिल्यांदा ज्ञानाची बैठक झाली पाहिजे. ती कसरत आहे सगळी. मुळातून आपल्यामध्ये अज्ञान काय आहे हे समजणं त्याच्याकरता आवश्यक आहे. कसरत म्हणजे काय, त्याला पहिल्यांदा काय करावं लागेल की तुमची जी आचरण पहिल्यांदा सुधारावं लागेल, पहिलीच गोष्ट. आणि त्याच्यानंतर तुमची धारणा सद्गुरूकडून करेक्शन करून घेतली पाहिजे, किंवा आणि माझं काही चुकतंय मला का मला. एवढा आनंद होतो हा. की सांगतो एका शब्दामध्ये, गुरुजी आमच्या इतक्या जवळ आहे याच्यापेक्षा आणि काही, आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळतं आणि आमच्या डिस्कशन मध्ये भाग घेऊन आणि आम्हाला त्याच्यातून जो अर्थ असतो तो आमच्या हातावर ठेवतात. म्हणजे याच्यापेक्षा आणि काय पाहिजे. नाही, खरं आहे, ती सगळी महाराजांची कृपा आहे. त्यांच्या आणि कृपेने प्रेम म्हणतात, आपण प्रेम बोलतो ना पलीकडे, की दिस इज द लव्ह, दिस इज अगदी द लव्ह. लव्ह कुठून आहे म्हणजे दिस इज द लव्ह. त्यामुळे तोच सोर्स आहे, मुळातून तोच सोर्स आहे की ज्या ठिकाणी शुद्ध आचरण आहे, ज्या ठिकाणी माणसाच्या सदाचारामध्ये इतरांचं कल्याण करण्याचा भाव आहे, त्याच ठिकाणी प्रेम निर्माण होऊ शकतं. जिथे अपपर भाव नष्ट झालेला आहे, मी माझा हे नावाची काही वस्तूच नाही आहे, आणि ह्याचं त्याला ज्ञानही झालेलं आहे आणि ह्याच्यातून त्याला प्रेमही प्राप्त झालं आहे. म्हणून मी माझा नावाची गोष्ट ना, हा भ्रम आहे. तर हा भ्रम त्याचा दूर झाला पाहिजे. मी नावाची वस्तूच नाहीये. मी नावाची वस्तूच नसेल तर माझं कसं काय असेल काही. आणि हे त्याच्या धारणेत पक्क झालं ना, तर प्रचंड रेव्होल्युशन आहे. पण ही आपली काय होतं, रोज संध्याकाळची एक बैठक आणि रविवारची आपल्या बैठका, याच्यातून बरोबर आपल्याला त्याला काय बरोबर फिडिंग म्हणतात, बरोबर ते चॅनलायझेशन होतं. अगदी खरं आहे. माणूस म्हणजे भरकटत नाही. तिथे अगदी प्रश्न खरं. विचारतो मी स्वतःला की वाय आय एम डुईंग दिस थिंग, व्हॉट इज द रिझन. तेव्हा मला कळतं की नो, देर इज नो रिझन, वाय आय एम नॉट कन्सर्न. करेक्ट. त्याच्यामुळे मग असं जो म्हणजे जिज्ञासू आहे, ज्याला असं आवश्यक आहे असं वाटतं की आपल्याला हे कळलं पाहिजे, आपलं अज्ञान दूर झालं पाहिजे, अशी ज्याच्यामध्ये उत्कट भाव निर्माण झाला आहे, तर त्याच्यामध्ये ही गोष्ट सहजतेने मध्ये जाऊ शकते. पण ज्याला असं वाटतं की बाबा मला सगळं कळतं काय, आणि मला आता काही कोणाकडून समजून घ्यायची आवश्यकता नाहीये, काहीतरी समजा डिग्री PhD वगैरे काहीतरी मिळाली त्याला, IIT मध्ये PhD मिळाली समजा, असं गृहीत धरा, तर लोक कौतुकही करतात, घरात मोठे माणसंही कौतुक करतात, आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळते. तर हे सगळं जे त्याच्या अहममत्वाला वाढवण्याकरता खतपाणी आहे सगळं, बाकी दुसरं काही नाही काय. आणि म्हणून मी शहाणा, मी मोठा, मी श्रेष्ठ. मग तिथे काय होतं की मी ह्या नावाचे जो काही हे रोप लावलेलं आहे ना, तर त्या रोपाचं पूर्ण खतपाणी चालू आहे त्याला. नाही, खरं आहे. ही गोष्ट म्हणजे ही समजून घेणं आवश्यक आहे. तुम्हाला मिळालेलं ज्ञान ज्या दिवशी तुम्ही जगताच्या कल्याणाकरता कराल ना, तेव्हा हा मी कमी होईल. तुम्हाला मिळालेलं ज्ञान, तुम्हाला मिळालेलं धन हे तुम्ही जगाच्या कल्याणाकरता वापराल ना, त्या दिवशी तुम्ही बरोबर मुक्तीच्या मार्गाला लागले म्हणून समजा. अन्यथा पैसा जमा होईल, माणसं मोठे म्हणतील, आणि तुमच्या पैशावर प्रेम करणारे माणसं तुमच्या भोवती येतील. तुमच्यावर प्रेम करणारे कोणी असूच शकत नाही परमेश्वराशिवाय काय. त्यामुळे हे समजणं आवश्यक आहे. आणि ही गोष्ट तुम्ही वारंवार समजून सांगताना त्यामुळे ते फिट होते अशी. अगदी खरं. त्याला म्हणतात, आमच्याकडे म्हणतात फॉलो दी मास्टर. फॉलो दी मास्टर. आपले गुरु काय सांगतात ते फॉलो करा. बस बस, एवढी भूमिका असली तरी पूर्णपणे उद्धार झाला समजायचं.